हप्ता बंद झालाच पाहिजे, हप्ता बंद झालाच पाहिजे. या घोषणांनी पोलीस अधीक्षक कार्यालय दणाणून टाकलं भाजपच्या कार्यकर्त्यांनी. नेमकं ह्या घोषणा कशासाठी होत्या आपण आता थोडक्यात जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वैष्णवी कदम, वास्तव खबरमध्ये तुमचं स्वागत आहे. तुकाराम मुंढे यांच्या कारवाईला नगरच्या पोलिसांचा विरोध. मावा, गुटखा, हुक्का पार्लर सर्रास विक्री सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची सुरू असलेली कारवाईची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. परंतु तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा अहिल्यानगर शहरात फारच केल्याचं दिसतंय. अहिल्यानगर शहरात आजही गुटखा व मावा विक्री सर्रास सुरू आहे. पानटपरीवाल्यांना कोणाचा धाकच उरलेला नाही. हे सिद्ध होतंय. आजही आजूबाजूला चर्चा ऐकली तर ह्या मावा गुटख्यावाल्यांचा लाखो रुपयांचा हप्ता पोलिसांना जातो असे खुल्या मावा गुटखा विक्री करणारे सांगतात. त्यामुळे हा प्रश्न पडलाय, तुकाराम मुंढेंची कारवाई सुरू असताना देखील पोलीस प्रशासन मावा गुटखा विक्री करणाऱ्यांना पाठबळ देत असल्याचं दिसतंय. त्यामुळे मनात एकच प्रश्न, मुंढेंच्या कारवाईला सुदर्शन मुमक्का यांचा विरोध आहे का? याच अवैध धंद्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने मोर्चा काढून आंदोलन केले. अंमली पदार्थ विक्री व गांजाची तस्करी थांबलीच पाहिजे अशा घोषणा देत पोलीस कार्यालय दणाणून सोडले. परंतु याच आंदोलनात भारतीय जनता पार्टीने केलेली मागणी सोयीस्कर व स्वार्थी दिसली. अंमली पदार्थ विक्री, गांजा विक्री बंद झालीच पाहिजे, पण त्याच बरोबर मटका, जुगार, सट्टा, हुक्का, बिंगो हे धंदे चालू राहिले पाहिजे अशीच मागणी कदाचित भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची होती. त्याचं कारण म्हणजे अंमली पदार्थ बंद झालेच पाहिजे एवढा उल्लेख त्यांच्या घोषणात होता. बाकी धंद्यांचा उल्लेख आंदोलनात नव्हता, निवेदनातही नव्हता. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मटका, गुटखा, सट्टा, बिंगो, जुगार हे बंद करा अशी मागणी कशासाठी करतील? कारण याच धंद्यावर यांचेच नगरसेवक, पदाधिकारी पैसे कमावतात. अंमली पदार्थांच्या सेवनाने एका तरुणाने आत्महत्या केली. ही गोष्ट खरोखर गंभीर आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी 2 नंबर धंदे करतात. तरी अनेक नागरिकांचं घर उद्ध्वस्त झाले. याचं उत्तर पालकमंत्र्यांनी द्यावं. ते त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होऊ देणार का? कारवाई झाली तर ते स्वतः वाचवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. देशात, राज्यात, अहिल्यानगर जिल्ह्यात, शहरात सत्ता भाजपची. आंदोलन ही सत्ताधारीच करतात. याच्यावर विरोधक बोलले, राजकारण पेटलं. पण आता काय? पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का साहेब, अवैध धंदे खरंच बंद होणार का? हप्ता वाढल्यानंतर पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे कदाचित आमच्याकडून हप्ते वाढ नको. मटका, जुगार, सट्टा, बिंगो हे भाजप पदाधिकाऱ्यांचे धंदे हप्ते न घेता सुरू राहिले पाहिजे. म्हणून आंदोलनात एकच घोषणा होती, हप्ते बंद झालेच पाहिजे. पण हे सगळं झालं. अहिल्यानगर शहराने नवीन आंदोलन पाहिलं. 2 नंबर धंदे करणाऱ्या लोकांनीच 2 नंबर धंदे बंद करण्यासाठी आंदोलन केलं. तर मग आंदोलन कशासाठी केलं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अहिल्यानगर शहरामधले जे विरोधक आहे यांनी एक इशारा दिला आहे. जे भाजप कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांचे 2 नंबर जे धंदे करतात त्यांची यादी, त्यांची नावं विरोधक आता पालकमंत्र्यांना भेटून देणार आहेत. नेमकं आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की 2 नंबर धंदे सुरू होतील की जे अहिल्यानगर जिल्ह्याचे एसपी आहेत त्यांना हप्ता वाढून भेटल्याच्या नंतर धंदे चालूच राहतील. हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.